नमस्कार शेतकरी मित्रांनो, सिग्मा क्रॉप सायन्सची टीम आज आली आहे वैजापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये. आणि आज आपण एक प्रगतिशील शेतकरी यांच्या सोबत आहोत. सोबत आपले नारायणगिरी ॲग्रोचे संचालक संजय गागरे साहेब पण आपल्या सोबत आहे. आणि आज एक लाईव्ह येण्याचं किंवा व्हिडिओ घेण्याचं वास्तव फक्त कारण एकच आहे. त्यांनी आपलं सुपीक सॉइल आणि रिलीजर हे प्रोडक्ट वापरले होते टोमॅटोमध्ये, जेव्हा टोमॅटो बऱ्यापैकी आपला खराब झाला होता किंवा सुकला होता. तर खरोखर त्यांचा काय अभिप्राय आहे या प्रोडक्ट बद्दल आपण त्यांनाच विचारूया. तर साहेब, आपलं थोडंसं नाव सांगा आणि नंतर आपण आपले जे काही माझे प्रश्न आहेत त्यांना आपण पुढे सरकूया. नमस्कार, मी नवनाथ निवृत्ती साठे, जांभरगाव माझं गाव आहे, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर. बर सर, आपण हे दोन प्रोडक्ट सुपीक सॉइल आणि रिलीजर हे दोन्ही प्रोडक्ट टोमॅटोमध्ये वापरले. वापरत असताना तुमच्या टोमॅटोची वास्तविक परिस्थिती काय होती आणि हे का वापरावं लागलं? अशी होती, आम्ही पहिले माल काढला पूर्ण आणि टोमॅटो खराब झाला, तो काढायचा होता आपल्याला. बर. पण हे आपलं जे दुकान आहे नारायणगिरी ॲग्रो, ते आमचे मित्र आहे गागरे साहेब, ते म्हटले फक्त हे सोडून बघा, तुम्ही रिझल्ट वाटला तर हे काय याचा अनुभव नव्हता आपल्याला. यांनी दिलं, हे मी सोडल्यानंतर एक 15-20 दिवसात मला ते काढायचं होतं, पण प्लॉट राहिला तर त्याला पांढरी मुळी चालू झाली परत आणि प्लॉट हिरवा व्हायला लागला. आज परिस्थिती अशी, ते सोडून समजा 1 महिना झाला तर आता जो 80% प्लॉट परत हिरवा झाला, दुरीसाठी परत हिरवा झाला. म्हणजे जो प्लॉट तुम्ही काढणार होते ते हे सुपीक सॉइल आणि रिलीजर सोडल्यानंतर आता तुम्ही दुरी पकडताय. हा, दुरी पकडतोय. खऱ्या म्हणजे मी हे दुरी पकडण्यासाठी नव्हतं सोडलं, पण हे म्हणे सोडून बघा तुम्ही, पांढरी मुळीसाठी काम करील आणि फुगवणीसाठी करतो. म्हणजे तुम्ही या प्रोडक्ट बद्दल संतुष्ट आहात? हा. बाकी शेतकऱ्यांना तुम्ही शेणखताला पर्यायी ऑप्शन, म्हणजे हे प्रोडक्ट सोडल्यानंतर जमीन भुसभुशीत झाली असं तुम्हाला वाटलं का? भुसभुशीत झाली की नाही हे तरी नाही सांगू शकत, पण जे पिकासाठी जे गरजेचं आहे ते तुम्हाला पिकाला ग्रेनरी येते, पिकाला 100% नक्की मिळालं. गागरे साहेब, तुमच्या विश्वासावर काढणारा प्लॉट तुम्ही या प्रोडक्टवर विश्वास ठेवून शेतकऱ्यांना वापरला, आज शेतकरी समाधानी आहे. तुम्हाला काय वाटतंय? एकंदरीत काय झालं माहिती का, प्लॉट त्यांचा पहिला चालू होता, म्हणजे प्लॉट चालू होता, त्यानंतर त्यांचा माझा विषय झाला की बुवा नंतर आपल्याला दुसरं पीक लावायला वेळ आहे, आपण काय करू, चालू मध्येच याला सुपीक सॉइल आणि रिलीजर देऊन टाकू, आपल्याला दुरी फुटलेली दिसेल म्हटलं त्यांना. आणि जे काही आपण जमिनीत दिलेले सगळं अपटेक होईल, पांढरी मुळी फुटेल, त्याच्यानंतर जे ऑर्गॅनिक कार्बन त्याच्यामध्ये वाढेल आणि दुरी जर फुटली तर आपल्याला चांगलंच म्हटलं. पहिला प्लॉट तुमचा संपत येईल आणि नंतर दुरीचा माल चालू होईल, तर ते म्हणे चालेल म्हणे. त्यांनी सोडलं आणि त्याच्यानंतर असे रिझल्ट दिसले. आज 80% हिरवागार प्लॉट झाला. आता त्या दुरीला आम्ही आता औषधं मारून त्या ठिकाणी सेटिंग बिटिंग याचा प्रकार आता पुढे चालू होणार आहे. निश्चितच रेट आतापर्यंत टिकून राहतील, त्यांचे अजून 2 पैसे जास्त होतील, काहीच हरकत नाही. चला, काही हरकत नाही साहेब, तुम्ही तुमचा जो अभिप्राय आहे तो आमच्यासोबत शेअर केला. फक्त एक शेतकऱ्यांना या 2 प्रोडक्ट बद्दल, सुपीक सॉइल आणि रिलीजर बद्दल शेतकऱ्यांना सल्ला द्यायचा असेल तर आपण काय देऊ शकू? वापरण्यासारखं प्रोडक्ट आहे का? वापरण्यासारखं आहे. कदाचित हे प्रोडक्ट कांद्याला किंवा टरबूजाला जर सुरुवातीपासून वापरलं, आता टोमॅटोला वापरलं, बाकीच्या पिकाला आपण वापरलं नाही, टोमॅटोला वापरलं त्याला मला रिझल्ट चांगला आला. पण हे जे उत्पन्न आहे ना सर, आपली जमिनीमध्ये जमीन सुधारली, कोणत्याही पिकाची मुळं डेव्हलप झाली आणि मुळं डेव्हलप झाले की कोणत्याही पिकं चांगलीच येतात, हे नॅचरली आहे. मुळी व्यवस्थित झाली तर ऑटोमॅटिक चला, व्यवस्थित चालते. धन्यवाद, तुम्ही तुमचा अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि बाकी व्यापारी मित्रांना आणि शेतकरी मित्रांना एक सिग्मा क्रॉप सायन्सचा प्रतिनिधी म्हणून एक विनंती नक्की करू शकतो. नवीन गोष्टी, नवीन टेक्नॉलॉजी बाहेर येते. 100% विश्वास तर नका करू, पण एकदा वापर नक्की, आपण ट्रायल्स बेसिसवर थोड्या क्षेत्रात वापर नक्की करून बघा. तुमच्या हाताशी निराशा नक्कीच लागणार नाही, या विश्वासासह थांबतो. धन्यवाद.